मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज थोडंसं प्लॅनिंग चालू आहे। माझ्या एक क्लोज फ्रेंडचं लग्न आहे, पण ते आमच्या गावाकडे आहे बीडला। आता डिस्कशन चालू आहे तेच की जायचं की नको, बिकॉज माझ्या गावाकडनं जी बहीण आलेली आहे तिला पण सोडायला जायचं आहे मला, आणि उद्या फॅमिली ट्रिप पण आहे। तर कन्फ्यूज आहे मी भरपूर की जाऊ की नको। तिला पण विहान जो आहे त्याच्या पण स्कूल चालू होणार आहे मंडेपासून, तर तिला मंडे किंवा ट्यूसडेला सोडायचं आहे, आणि लग्न पण मंडेलाच आहे। तर कन्फ्युजन आहे घरात, सगळ्यांना वाटतं आहे की काय करायचं काय नाही। डिस्कशन चालू आहे, ठरेल की जायचं आहे की नाही जायचं आहे ते। तर बघू आता काय म्हणजे ठरतं आहे काय नाही ते, त्याच्यावरती डिपेंड आहे। जर बोललं तर आजच निघावं लागणार आहे गावाकडे, जर ओके डन झालं तर आजच निघावं लागणार आहे गावाकडे। मग त्याच्यासाठी तयारी किंवा मग थोडासा माझा लुक पण थोडासा बिघडला आहे, तर थोडीशी दाढी आणि हेअरकट करून येतो आहे मी आता जाऊन। जर झालं फिक्स तर जाईल गावाकडे त्याचे। जर फिक्स झालं तर म्हणजे कन्फर्म नाही आहे, जर फिक्स झालं तर त्याची हळद आणि लग्न तर कवर करेलच मी, पण जर नाही गेलो तर मग जेव्हा जाईल तिथे तेव्हा त्याला जाऊन भेटून येईल असं काहीतरी करावं लागणार आहे। तर बघूया काय ठरतं आहे काही नाही ते। आता मी जातो आहे कटिंग करायला, त्याच्यानंतर परत येऊन मग बाकीचं जे काही काम असेल ते करायचं आहे। आधीरा आहे घरातच, विहान आहे, छोटं बेबी आहे, मस्ती थोडीफार मस्ती तर असणारच आहे। सो चला बघूयात आता काय होतं आहे काय ठरतं आहे ते, तुम्हाला अपडेट देईलच मी तशी। तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। जातो आहे मी आता कटिंग करायला, कटिंग करून येतो आणि मग बाकीचे कामं आवरतो। तर मित्रांनो, मी आलेलो आहे हेअरकट करून, हे बघा। आता जातो आहे वरती जाऊन बघायचं आहे की काय डिस्कशन चालू आहे किंवा काय डिस्कस होतं आहे, ते जायचं आहे की नाही ते, आणि त्याच्यावरती ठरेल मग पुढचं प्लॅन काय आहे ते। चला खेळून ही आली सव्याला, आदू माझ्या गवळणीला मांडी देते बसायला। गुरु 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 दळण दळीते मला घामाचे पनाळ, आदू माझ्या गवळणीचा तोंड पुसाया रुमाल। आस जात भिरे भिरे घागरी टाकरते चिडू, मावलीच्या दुधाचे कुट कुट पैन मांडू। जसा आस जात वडा याला जसा हरण पळत, माझ्या मावलीचं दूध किती मनगटी खेळत। असं जात वडा याला बाया माझ्या लोखंडाच्या, मावलीने घुट्या दिल्या जाई फळ खंडाच्या। गुरु गुरु आज माझी गवळण हगाई गेली लांब, कावळा देतो जांब। गुरु गुरु अगं माय 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 आदूला दिष्ट झाली ही संबंध कोपर्याला न दिष्ट झाली या व्यापाऱ्याला। आदूला दिष्ट झाली संबंध नाही नाही, आदू माझ्या गवळणीला दिष्ट झाली या करू काही। असे राघव माई नाही बसले शियांड्याला, राघूची लाल तुस आदू मागती गोंड्याला। आदू मागती गोंड्याला ना आदू मागती गोंड्याला। गुरु 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 असे राघव माई नाही बसले वावरी, राघू मारितो भरारी मैना झाली व बावरी। गुरु 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 आदू माझी गवळण मैना झाली व बावरी। गुरु 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 एक माग एक राघूची हार माळ,
हाती पडत्याचा घोळ आदूची तारांबळ गुरु 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 असे राघव मैना एका साळामध्ये जोग मैना माझी सात भुग राघव हात भीती माग आदू माझी गवळण राघव हात भीती माग झालं का झालं झालं. अरे वा वा, सिंगर 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 बाय सिंगर. तर मित्रांनो, मी फ्रेश झालेलो आहे, नाश्ता वगैरे करून आता डिस्कशन वगैरे सर्व केलं, काय करायचं आहे काय नाही ते. तर असं ठरलेलं आहे की गावाकडंच जायचं आहे, म्हणजे मित्राच्या लग्नासाठी जायचं आहे. आज कन्फर्म आहे, बुकिंग झालेलं आहे गाडीचं. तर आत्ता जातो आहे मी गावाकडे, बीडमध्ये. छोटंसं गाव आहे, खूप वर्षांनी जातो आहे त्या गावात, भरपूर वर्ष झालं गेलेलो नाही आहे. म्हणजे मी नॉर्मली जातो गावाकडे, असं नाही, त्या गावी मी गेलेलो नाही. तर चला आता पॅकिंग करूयात, कुठला ड्रेस न्यायचा कुठला नाही ते ठरवूयात लग्नासाठी. तेव्हा काही पप्पा जेवायला बसता आहेत आता. ओके, चला आता पॅकिंग करतोय मी. ही बॅग आहे माझी, ताईने गिफ्ट दिलेली, बर्थडे गिफ्ट आहे. तुम्हाला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्या पुढेच केला होता या बॅगचा, सो तुम्हाला माहिती असेल ही बॅग. नॉर्मली मी फर्स्ट टाईम असं ट्रॅव्हलला जातो आहे आणि फर्स्ट टाईम ही बॅग यूज करतो आहे मी. सो बघूयात आता. पहिलं तर ड्रेस सिलेक्ट करायचा आहे की कुठला ड्रेस घालायचा. तो माझ्याकडे सध्या ऑप्शन आहे की ही माझ्याकडे पॅन्ट आहे, दिदी आणि मी त्या दिवशी गेलो होतो. तर त्या दिवशी ही पॅन्ट घेतली होती नवीन, तर ही पॅन्ट मी घालणार आहे. आता याच्यावरती शर्टचा ऑप्शन आहे, शर्टचं काय करायचं आहे ते, म्हणजे शर्ट कुठलं घ्यायचं काय ते मी कन्फ्यूज आहे. पॅन्ट ही माझी फिक्स झालेली आहे. त्याच्यानंतर हे आपण साईडला ठेवूयात. चला, हे तर नाही घालणार आहे मी, बिकॉज ते 2-3 वेळा शर्ट घातलेला आहे. आता राहिलं हे, कन्फ्युजन आहे. हे पण बघा, आजी नको म्हणते. हे मस्त आहे, म्हणजे सिंगल नाही आहे, हे याच्यावरती घालायचं आहे. हे जोडी आहे, ही पण नको. ब्लेझर आहे, बट मला असं वाटतं ब्लेझर खूप जास्त वाटेल, कारण खाली ट्रॅक पॅन्ट असल्याने आहे आणि वरती ब्लेझर सूट नाही करणार ते. मग हे एक शर्ट आहे, हे बघा, हे वालं. तर हे जर घातलं तर मग याच्यावरती आणखीन एक शर्ट घालावं लागेल. सो तरी एक फायनल करून टाकूयात. आणि आणखीन एक शर्ट आहे, नॉर्मल शर्ट आहे, ते मी इथंच कुठेतरी ठेवलेलं आहे, ते बघतोय मी, शोधतोय खरं तर, जे की मी घालू शकतो. बट मला असं वाटतंय हे ओके वाटेल, हे ओके वाटेल मोठे, हे ओके वाटेल लग्नात घालायला. हे बघ, ह्या पॅन्टवरती लांब बाह्याचं नाही घ्यायचं शर्ट. लांब बाह्याचं आहे ना, लांब त्या बाह्याचं घाल ना, आकुडक्या कशाला घालायचे लग्नात. सो चला, विहानला हे आवडलंय, बट माझ्याकडे आणखीन एक आहे ऑप्शन, हे दादाचं आहे. चांगलं आहे हे कसं आहे बाबा का, हे वाला फिक्स डन करू. तर बघा, हे वाला शर्ट अँड ही पॅन्ट लग्नात घालण्यासाठी हे तर फिक्स झालं. आता दुसरी गोष्ट राहिली ती म्हणजे हळदीसाठी तर नॉर्मलच कपडे घालणार आहे. येस, हळदीसाठी तर नॉर्मलच कपडे घालणार आहे मी, बिकॉज हळदीमध्ये खराब होतील सगळे कपडे वगैरे. तर लग्नासाठी हा ड्रेस सिलेक्ट केला आहे. हळदीसाठी माझे जे नॉर्मल मी इथे घालतो घरी असताना तेच मी घेऊन जाणार आहे, एक जोडी. आणि मग बाकी काही तर घ्यायची गरज नाही आहे, बिकॉज आज संध्याकाळी जायचे, उद्या हळद आहे. उद्या जो सकाळी ड्रेस घालेल तोच रात्री हळदीत असेल. परवा दिवशी लग्न आहे, लग्नाच्या टायमिंगला हा ड्रेस, आणि मंडेला नाईटला लगेच रिटर्न यायचं आहे, बिकॉज बुधवारी बालवाकाला सोडायला परत जायचं आहे गावाकडे. तर असं आहे, म्हणजे भरपूर धावपळ आहे. सो ठीक आहे, तर ड्रेस वगैरे सिलेक्ट झालेला आहे. माझं एवढं काही गिजगिज नसतं की मला हेच घालायचे तेच घालायचे, मी कन्फ्यूज नसतं, जे हातात येईल ते ओके करायचं. सो चला आता बॅग पॅक करूयात. आणि मग माझा बस आहे, इथून ट्रॅव्हल आहे भोसरीमधून. 9:30 वाजता गाडी इथून, 8:30 वाजता गाडी इथून निघणार आहे. मला
इथून माझ्या फ्रेंडची बहीण म्हणजे ज्याचं लग्न आहे त्याची बहीण, त्याचा भाऊ आणि चुलती वगैरे इथूनच माझ्यासोबतच येणार आहेत. आज त्यांचं पण बुकिंग माझ्यासोबतच आहे. मग इथून मला तिथे जायला कमीत कमी एक 7 ते 8 तास लागतं आमच्या गावाकडे जायला ट्रॅव्हल्सने. सो नाईट पूर्ण ट्रॅव्हलमध्येच जाणार आहे आणि उद्या सकाळी 6-7 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू तिथे गेल्यावरती मग बाकीची तयारी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. हा पूर्ण माझा 3 दिवसाचा ब्लॉग असणार आहे. मी याच्यामध्ये 3 पार्ट्स करून तुम्हाला हा ब्लॉग दाखवणार आहे. माझं तयारीचा तर मी आज टाकेलच. मग त्याच्यानंतर राहिले 2 पार्ट्स, ते म्हणजे हळदीचा एक पार्ट असेल आणि मग लग्नाचा एक पार्ट असेल. तर ही सिरीज 3 एपिसोडची सिरीज म्हणता येईल आपल्याला. तर मी तशा प्रकारे दाखवेल, कवर करून तिथे जमेल तसं, आणि लग्न वगैरे तुम्हाला मी दाखवेल त्याच्यामध्ये. सो चला आता मी बॅग पॅक करतो आणि मग आजचा व्हिडिओ एडिट करून आज व्हिडिओ मला टाकायचा आहे. तर पटपट सगळं आवरून घेऊन मग मी माझ्या तयारीला लागतो व्हिडिओ एडिट करायच्या. तर मित्रांनो, माझी बॅग वगैरे भरून झालेली आहे. आता सगळी तयारी झालेली आहे. आता इव्हनिंगला म्हणजे इव्हनिंग झालेलीच आहे त्याचं. नाईटला निघायचं एक 8 वाजता घरातून निघेल मी. 8:30 वाजता बस आहे मला. मग जाणार आहे गावाकडं. तर आता मी व्हिडिओ एडिट करत बसतो. आजचं नॉर्मलच होतं, म्हणजे याच्यामध्ये काही थोडीशी आजीचे गाणे ऐकले मी मस्त. ते तुम्हाला दाखवलेलेच आहेत मी व्हिडिओमध्ये. मस्त गाणे म्हणलेले आहेत तिने. आणि आत्ता मी तो व्हिडिओ एडिट करत बसतो. बिकॉज उद्या आणि परवा गावाकडे मी लॅपटॉप वगैरे घेऊन जात नाही आहे. बिकॉज तिकडं रेंजचा पण इश्यू आहे आणि लाईटचा पण इश्यू आहे थोडासा गावाकडं म्हणल्यावरती. तर तिकडे नाही जमणार घेऊन जायला. आणि व्हिडिओ तर मी बनवणार आहे, पण डेली हे 2 दिवस थोडासा गॅप असेल. बिकॉज अपलोड करायला जमणार नाही मेन तर, आणि लग्नाच्या घाईमध्ये आणि धावपळीमध्ये एडिट पण करायला जमणार नाही. तर 2 दिवसाचा गॅप असेल आपल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आल्यावरती आपले कंटिन्यू व्हिडिओ चालू असतील. आणि हे 2 दिवस जे काही लग्नात घडलं किंवा जे काही आमच्याकडली परंपरा असते गावाकडची, ते पण तुम्हाला दिसणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण 2 दिवसानंतर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.